नमस्कार सर्वांना. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघणार आहोत. एक बजेट आणि आर्थिक पाहणी यामध्ये फरक एकदम थिन लाईनचा आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीत मागल्या वर्षात आपण जे काम केलं आहे, ज्या गोल्स अचीव केल्या आहे आणि फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे सांगितलं जाते आर्थिक पाहणीत. आणि बजेटमध्ये हा प्लॅन असते गव्हर्नमेंटच्या ॲन्युअली की आम्ही खर्च कसा करणार आहे, आमच्याजवळ पैसे किती लागतील. तर हा बेसिक डिफरन्स समजला तुम्ही. आता पुढे चालूया. त्या अगोदर 2026चा जो राज्यसेवेचा पेपर झाला होता त्यामध्ये आपण काही क्वेश्चन्स प्रेडिक्ट केले होते जे ॲज इट इज आले. जसं 2025चा जागतिक बहुआयामी गरिबी निर्देशांक हे 2 मार्कासाठी नोबेल पारितोषिक विजेता जे आहे मचादो यांचं 2 मार्काचं अरवली पर्वत, मध्ययुगीनचा एन्शियंट आणि राजधानी. एक प्रकारे आपण 8 ते 12 मार्कच्या दरम्यान या नवीन चॅनलच्या माध्यमातून आपण काही ना काही मार्क कमावले. त्यामुळे सांगायचं एवढं आहे तुम्हाला की ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो आता अभ्यासणार टॉपिक आहोत तो सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे कंबाईंडच्या दृष्टीने. कारण पॅटर्न बदलत आहे, मात्र काही टॉपिक्स असे आहेत ज्यावर थेट प्रश्न असतात त्यापैकी हा एक टॉपिक आहे आणि ही एक सिरीज राहील आपली. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर इम्पॉर्टंट पॉईंट बघून घेऊ. जो 16वा वित्त आयोग होता 2026 ते 2031 यांचा कार्यकाळ आहे. अरविंद पनगिरी यांचे अध्यक्ष आहेत. त्यांनी एकूण करांच्या खर्चात महाराष्ट्राच्या वाट्याला 6.441% दिला आहे. किती? 6.441%. आणि सर्वाधिक लाभ मिळवणारे जे 3 राज्य आहे त्यांचा वाटा खालीलप्रमाणे: उत्तर प्रदेश पहिला, बिहार आणि महाराष्ट्र हा त्यांचा वाटा आहे. तर ह्या स्लाईडमध्ये इम्पॉर्टंट लक्षात ठेवायच्या 2 गोष्टी. सर्वात अगोदर 16व्या वित्त आयोगानं किती पर्सेंट दिला आहे महाराष्ट्राला? 6.441. आणि प्रमुख राज्ये कोणती आहे? दुसऱ्या स्लाईडमध्ये हा FDI संदर्भात आहे डाटा. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सर्वात जास्त होती भारतामध्ये 31%. महाराष्ट्रानंतर कर्नाटकांचा नंबर लागतो, त्यानंतर दिल्ली, गुजरात आणि तामिळनाडू. आणि देशांचा जर संदर्भ लावायचा असेल तर मॉरिशियस, सिंगापूर, USA, नेदरलँड आणि जपान. मॉरिशियस लक्षात ठेवा. महाराष्ट्र, कर्नाटक हे आपण डिस्कस केलं आहे. आणि कोणत्या क्षेत्रात जास्त FDIची गुंतवणूक होते? सर्व्हिस सेक्टर, कम्प्युटर, ट्रेडिंग, टेलिकम्युनिकेशन. इथेही लक्षात ठेवायची गोष्ट आहे की टेलिकम्युनिकेशनमध्ये ते फसू शकतात की सर्वात जास्त खर्च म्हणजे सर्वात जास्त गुंतवणूक टेलिकम्युनिकेशनमध्ये झाली. मात्र हे नाही आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, लक्षात ठेवायचं. आता झाडांच्या आच्छादनात म्हणजे ट्री कव्हर देश प्रथम आहे आपला. देशात आपण प्रथम आहोत. दुसरं, पर्यटकांच्या भेटींमध्ये सुद्धा आपण प्रथम आहोत. आणि देशाच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा हिस्सा आहे 14%. लोकसंख्याशास्त्र व आरोग्याच्या संदर्भात जे पॅरामीटर होते 2023 यामध्ये भारत आणि महाराष्ट्राचं थोडं आपण कंपॅरिझन बघून घेऊ. सर्व पॅरामीटरमध्ये महाराष्ट्र आपला प्रगत आहे. हा पॉईंट जनरल लक्षात ठेवा. जर डाटा समजलाही नाही तर तुम्ही ह्या ट्रिक वापरून तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. TFR एकूण प्रजनन दर महाराष्ट्राचा आहे 1.4, भारताचा 1.9. माता मृत्यू दर MMR 2021-23चा डाटा महाराष्ट्रात 36, भारत 88. अर्भक मृत्यू दर महाराष्ट्र 14, भारत 25. आणि स्थूल जन्मदर महाराष्ट्र 14 आणि 18.4 भारत. श्रमबल आणि रोजगार यामध्ये एक ऑब्झर्वेशन महत्वाचं आहे. सर्वात जास्त बेरोजगारी आहे माणसात. पुरुषात जास्त बेरोजगारी आहे, महिलात कमी बेरोजगारी आहे. महत्त्वपूर्ण पॉईंट आहे. किती आहे बघू आपण. एकूण बेरोजगारी आहे 3.3%. आणि 2018-19च्या डाटानुसार ती 5% होती, म्हणजेच कमी झाली आहे. लिंगनिहाय जर बेरोजगारी आपण बघितली तर पुरुषांचा बेरोजगारी दर आहे 3.7 आणि महिलांचा आहे 2.7. म्हणजे जास्त कोणाचा आहे? पुरुषांचा. महिलांचा बेरोजगारी दर कमी आहे. लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट 59% आहे टोटल. महिलांचा आहे 40.1. 59% आणि 40.1. तर यामध्ये पुरुष जास्त आहे. आलं लक्षात.
पुढे चलूया. पर्यावरण, वने आणि पायाभूत सुविधा संदर्भात की हायलाइट्स आहे. ट्री कव्हर जे आहे, झाडांच्या आच्छादन किती चौरस किलोमीटर आहे? 14,525. आता हा जो डाटा आहे तुम्हाला, देशात प्रथम क्रमांकावर आहे महाराष्ट्र. हा डाटा खूप जास्त डेन्स वाटत असेल, मात्र ॲज इट इज सेंटेन्स येऊ शकतात. त्यामुळे 5-10 मिनिटाचा व्हिडिओ होईल, पण तुमच्या नजरेखालून गेला पाहिजे. सौर ऊर्जेसंदर्भात, सौर ऊर्जेचा वाटा सध्या 38.9% आहे. ते डायरेक्ट म्हणू शकतात की 50% पेक्षा जास्त वाटा आहे, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. रिअल आहे 38.9. FDIचा आपण सध्याच डिस्कस केला आहे. असं स्टेटमेंटही येऊ शकते की महाराष्ट्रात अव्वल स्थानी असून 50% पेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात होते. चुकीचं आहे, 31%च होते. ओके. आता वृद्धी दर जर विचार केला, हे जनरल आहे, लॉजिकली आपण सांगू शकतो. टर्शरी सेक्टर जे म्हणतात, सेवा क्षेत्र, त्यांचा जास्त आहे, त्यानंतर उद्योग आणि कृषी. याचा चढता किंवा उतरता क्रम थेट विचारला जाऊ शकतो. MSME संदर्भात सर्वाधिक 66.1% कर्ज पुरवठा आहे, तर कृषी क्षेत्राला आहे 24.9%. शाश्वत विकासात SDG मध्ये जे गोल्स आहे सॅनिटायझेशनचं, ते जलजीवन मिशनमध्ये 90.3%, नळ जोडणी आणि ODF प्लस गावांची संख्या 34,584. पुढे चलूया. इम्पॉर्टंट. आता जर तुम्हाला असं म्हटलं की सर्वात जास्त स्टेटमध्ये रेव्हेन्यू कोणत्या मार्फत येते, तर GSTच्या मार्फत, लक्षात ठेवा. ठीक आहे. क्रेडिट टू डिपॉझिट रेशो आपला 98.1% आहे. हा ह्या स्लाइडमधला इम्पॉर्टंट डाटा होता. आता या आर्थिक निर्देशांकाची आकडेवारी दिली आहे, हे तुम्ही स्लाइडचा स्क्रीनशॉट घेऊन वाचू शकता. यामध्ये मी इम्पॉर्टंट हायलाइट करतो, ते बघून घ्या. एकूण GDPच्या देशाचा आपला किती टक्का आहे? 14%, म्हणजे आपण सर्वोच्च आहे स्टेटमध्ये. दुसरी गोष्ट, माता मृत्यू दर 36 आहे. परकीय गुंतवणूक 31% आपल्या इथं होते. एकूण स्टार्टअपचा वाटा आहे 17% आपल्या इथं, सर्वोच्च. यामध्ये मुख्य आहे 16व्या वित्त आयोगाने आपला हिस्सा किती आहे? 6.44%. आणि बेरोजगारीच्या संदर्भात आपण आकडेवारी बघितली. हा व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघितला, त्यासाठी तुमचं धन्यवाद. मात्र थोडं एक ॲड करतो. आता आपण ही महाराष्ट्राची आर्थिक पाहणी बघितली, सोबत तुम्हाला याला कॉम्प्लिमेंट करायचा आहे. महाराष्ट्राचा जो बजेट होता, व्हिडिओ बनवला आहे मी यावर. बजेट डिटेलमध्ये, त्यामधल्या स्कीम्स, अहिल्याबाई होळकर यांच्या स्कीम्स, त्यानंतर आणखी कर्जमाफीच्या ज्या स्कीम असतात ते, आणि यांचे MCQs, म्हणजेच हा टॉपिक तुमचा कव्हर होतो आणि 3 ते 4 मार्क तुमचे फिक्स होतात. चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा. ही आपली सिरीजचा पहिला व्हिडिओ आहे. भेटूया आपण लवकरच. धन्यवाद.